काय नाही, जिल्हा मार्ग आहे, नारंगाव जाणार. हॅलो, थांबा थांबा थांबा, ए थांबा जरा. हॅलो, हा म्हटलं माळुंगे नारंगाव जिल्हा मार्ग आहे, 2 तालुक्यांना जोडणारा. याचा 1.5 किलोमीटर आहे ना, 17 वर्ष झाला 1.5 किलोमीटरचा रस्ता राहिलाय. खचलेला रस्ता आहे, पूर्ण मोटरसायकल सुद्धा येत नाही. शाळेची 150-200 मुलं रोज त्या रस्त्याने जातात. मुलांचे ऍक्सिडेंट होतात. 1 वर्षापूर्वी एक तिथं मयत झाले ऍक्सिडेंट मध्ये. काल एक ऍक्सिडेंट झाला. काल एक शाळकरी मुलगा पडला. आज शाळेची 200 मुलं शाळेत गेली नाही. आणि इथं पाझर तलाव आहे खोल, त्याच्यामध्ये जलसमाधीचं आंदोलन चालू आहे. काय आम्हाला प्रशासन आजपर्यंत 17 वर्ष खेळवत आले. आणि याच्यात म्हणजे आता याच्यात तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुमचा सुद्धा दोष आहे. तुम्ही आजपर्यंत कधी या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही, इथलच्या आमदारांनी दिलं नाही. ऐका ना, तुमची 3 पत्र आहे साहेब, तुमची 3 पत्र आहे ना, 3 पत्रांच्या पोची आमच्या काय आहेत. बघा, रस्त्याचं काम आत्ता चालू झालं ना, 10 मिनिटात आम्ही पाण्यातून यायला बाहेर तयार आहे. आम्ही आता स्टार्ट गुडघाभर पाण्यापासून केली, तर आता छातीपर्यंत पाण्यापर्यंत गेलोय. अजून 2 तास वाट बघणार, मानेपर्यंतच्या पाण्यापर्यंत जाणार आणि संध्याकाळी हे जाणार. आणि काय लिहून ठेवायचे पत्र ते आम्ही ठेवलेलं आहे. काय आमच्या जीवाला कमी जास्त झालं ना, तर संबंधित विभाग असन, लोकप्रतिनिधी असतील, आम्ही सगळ्यांच्या बाबतीत सगळे ड्राफ्ट तयार केलेले आहे. आमच्या जीवाला काही कमी जास्त झालं. हा जिल्हा मार्ग आहे. आणि तुम्ही ऐका ना, अहो आम्ही तुम्हाला एवढी भरभरून मतं दिली. काय गेली आता तुम्ही 5 वर्षापूर्वी निवडून आले, 5 वर्षात इकडे तर फिरकलेच नाही. परत बी तुम्हाला भरभरून मतं दिली न फिरता. परंतु तुम्ही ह्या एकदा रस्त्याला येऊन पहा. आणि आज इथं आज शांत या रस्त्याला या, तुम्हाला वास्तव समजन काय इथं. तुमच्या शेजारचा रस्ता आहे का, आमचा नाही. आणि शेजारी ऐका, नारंगाव ग्रामपंचायतीला खेटूनच हात दे आणि तिथून तो रस्ता चालू होतोय वारुळवाडी पासून. हो चालेल चालेल. आम्हाला कोणत्या बरोबर बोलायला नका देऊ. तुम्हाला कोणत्या बरोबर मीटिंग, ऐका ना, तुम्हाला कोणत्या बरोबर मिटिंगा घ्यायच्या त्या मिटिंगा घ्या. आम्ही तुम्हाला सगळे अधिकार दिलेत. या रस्त्याचं थोडं काम चालू झालं ना, आता काम चालू करावा. 4 वाजता चालू करावा, 5 वाजता मध्यरात्री चालू करा. आम्ही बाहेर निघतो, तोपर्यंत आम्ही येणार नाही. हा आम्ही येणार नाही. आजपर्यंत साहेब पाठपुरावा सगळा करून झालाय. तुम्हाला एवढी स्टेप घ्यायची कारण ना हीच आहे. आणि हे बघा, आम्ही तुम्हाला आता सांगतो, नायब तहसीलदार साहेब इथं आहेत, बांधकाम विभागाचे अधिकारी तुम्ही आहे. आम्ही एक पत्र लिहून ठेवले. समजा मी का करतोय, माझ्यापेक्षा लहान मुले महिला आहे, काय कायला जखम झालेली. ऐका, तुम्हाला विनंती पत्र ऐका ना, हो पत्रात आम्ही खासदाराचं सुद्धा नाव टाकले, आमदाराचं सुद्धा टाकले. आणि तुमचे आहे ना बारबाई साहेब आहे ना, त्यांचं बी टाकले, पटाडे साहेबांचं बी टाकले, तहसीलदारांचं टाकले, प्रांतांचं टाकले. आमच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं ना, 302 अंतर्गत आहे ना, नाही सगळ्यांना गुन्हे दाखल झाले ना, आमच्या मृत्यूस कारण म्हणून आम्ही बघतो काय करायचे. आमच्या वयस्कर माणसाला एवढा त्रास आहे का, डॉक्टरला फोन केला तर घरी येते नाहीत. म्हणतात तुमचा रस्ता बघा, आम्ही कसं येणार. आणि आज 4 वाजेपर्यंत वाट बघणार आम्ही. काही जण उपोषणाला बसलेत, काही ईद आहे, काही हायवे निघतील, काही आहे ना, काही तुमच्या ऑफिस समोर निघतील. सगळ्यांच्या पार आमदार खासदारांसहित ऑफिस समोर निघतील. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.